सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी भारतीय समाजशास्त्राची ओळख या अभ्यासक्रमाअंतर्गत भारतीय समाजातील विविधता व एकता हे तिसरं प्रकरण आपलं प्रगतीपथावर होतं. आज या प्रकरणाच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. भारतीय समाजातील विविधता व एकता या प्रकरणामध्ये आपण मागच्या भागामध्ये राष्ट्रीय एकात्मतेपुढील आव्हाने याचा आढावा आपण घेतला होता. यामध्ये जातीयवाद, सांप्रदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता. आपल्याला आज राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गामध्ये आर्थिक विषमतेमुळे कसा अडथळा निर्माण होतो किंवा राष्ट्रीय एकात्मतेला कशी बाधा पोचते याचा आढावा आपल्याला या आर्थिक विषमता, एक राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळा जो आहे आर्थिक विषमता, यावर आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये सांप्रदायवाद, जातीवाद, भाषावाद, प्रादेशिकवाद हे सगळे आपण बघितले, राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे. आता बघूया आर्थिक विषमता म्हणजे काय. आर्थिक विषमता म्हणजे राष्ट्रीय लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ संसाधनाची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी घटक जे आहेत यावरून आपल्याला लोकांचा आर्थिक दर्जा एक निर्धारित होत असतो. आणि यामध्ये आपण बघितले की सगळ्या लोकांची परिस्थिती ही काही सारखी राहत नाही. आर्थिक स्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. भारतामध्ये सुद्धा याला अपवाद नाही. भारतामध्ये सुद्धा आपण बघतो की सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. एक वर्ग खूप श्रीमंत दिसून येते तर दुसरा वर्ग खूप गरीब दिसून येते. एका वर्गाजवळ एवढी साधन संपत्ती असते की ती आपण कुठं खर्च करावं हे सुद्धा त्यांना कळत नाही, आणि दुसऱ्या वर्गाजवळ अशी परिस्थिती आहे की त्यांना 2 वेळेचं अन्न कसं मिळवायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आज आपण बघितलं की भारतामध्ये एक जी मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे ती मोजक्या लोकांच्या हातामध्ये एकटावल्याचं आपल्याला दिसून येते, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एकाधिकार निर्माण झालेले आहे. आणि जी कमी संपत्ती आहे ती समाजातील मोठ्या वर्गाकडे असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत सांगायचं, एक जे संपत्तीचा मोठा भाग जो आहे तो एका मोजक्या वर्गाकडे, धनाढ्य लोकांकडे एकटावल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भारतामध्ये आर्थिक विषमतेचं प्रमाण, आपल्याला आर्थिक विषमतेची दरी जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. आता आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहे. त्याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये बघूया. पहिला घटक म्हणजे कौटुंबिक प्रभाव. की आर्थिक विषमतेला कुटुंबाचा प्रभाव हा महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील पालकांना आपल्या मुलाबाळांना पोषक आहार देणे हे शक्य होत नाही, आणि त्यामुळे कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण आपल्याला अधिक दिसून येते. तर कौटुंबिक पार्श्वभूमी हा एक घटक आर्थिक विषमतेला कारणीभूत आहे. दुसरा म्हणजे खाजगी मालमत्ता. एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहेत, तर दुसरीकडे काही मोजक्या लोकांकडे गडगंज संपत्ती आहे. आणि हे एवढी गडगंज संपत्ती आहे की त्यांचं पिढ्यानपुढे ही संपत्ती त्यांना जे आहे ते पुरत असते. आणि ज्या मोजक्या लोकांकडे साधनांची उपलब्धता आहे ते बहुतांश लोक जे आहे संपत्तीचा उपभोग घेताना आपल्याला दिसून येते. तर ही जी आहे ही वस्तुस्थिती आपल्याला समाजामध्ये दिसून येते. तर मालमत्तेचा हा एक घटकसुद्धा आर्थिक विषमतेला कारणीभूत आहे.
तर शैक्षणिक तफावत. एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा आहे, कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे त्यावर त्याची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. आपण बघतो की उच्च शिक्षित घराण्यातले मुलं, अतिश्रीमंत घराण्यातली मुलं, मोठ्या व्यावसायिक उद्योगपतीच्या घराण्यातली मुलं यांच्याकडे तेवढी कुवत नसताना सुद्धा ते पैशाच्या बळावर ते एक उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसून येतात. तर दुसरीकडे अशी आपल्याला विषम परिस्थिती दिसून येते की मुलं हुशार आहेत, चतुर आहेत, ते शिक्षणामध्ये ते कुठेतरी शिक्षण घेण्याकरता इंटरेस्ट ठेवतात, रुची दाखवतात, परंतु त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी असते की ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. तर ही तफावत जी आहे ही आपल्याला दिसून येते. तर शिक्षणाच्या आधारावर आपल्याला भारतामध्ये एक ज्याला म्हणते विषमता निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. संधीची उपलब्धता आणि प्रवेश. व्यक्ती आणि गटाच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणादाखल अनेक अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सोयीसुविधांचा व्यक्ती आणि आपण बघूया संधीची उपलब्धता आणि प्रवेश. व्यक्ती आणि गटांच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ अनेक अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पुरेशी नसते. मानसिक रोगांची बळी असलेली किती मुले मानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशनाचा लाभ घेऊ शकतात किंवा मुले मानसशास्त्राकडे जाऊ शकतात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हे थोडक्यात यामध्ये सांगायचं तर खालच्या वर्गातील लोकांना जे आहे ते संधीची उपलब्धता आपल्याला कमी असल्याचं दिसून येते. दुसरं म्हणजे व्यक्तिगत भेद. आपल्या सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. उदाहरणादाखल एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत आणि अभिनयाचे गुण असू शकतात, तथापि या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत या गुणांचा समाजहितासाठी विनियोग करता येणार नाही. म्हणजे एखाद्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतो, सुप्त गुण असतात. उदाहरणार्थ कला असो, संगीत असो, अभिनय असो, परंतु जोपर्यंत त्याला ते प्रगतीकरणाकरता संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होऊ शकत नाही, त्या सुप्त गुणांना वाव मिळू शकत नाही. तर समाजामध्ये असे काही घटक आहेत की जसं श्रीमंत वर्गातील, उच्च शिक्षित वर्गातील कुटुंबातील मुलांना ह्या संधी उपलब्ध असतात व्यक्तिमत्व विकासाच्या, असं आपल्याला दिसून येते. या उलट गरीब वर्गातील कुटुंबातील मुलांना या साधारणतः त्यांच्यामध्ये गुण, कौशल्य सगळ्या गोष्टी असेल तरी त्यांना संधी उपलब्ध होऊ शकत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती ही तोलामोलाची असते. त्याच्यानंतर 6वं म्हणजे सामाजिक पर्यावरण. हे सुद्धा आर्थिक विषमतेला हा घटक कारणीभूत आहे. तर ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ कुटुंब, शेजारी, मित्रपरिवार आणि कामाच्या जागा यावर जे आहे ते व्यक्तीचं जे आहे ते सामाजिक वाढ अवलंबून असते. आपण बघतो की जागतिकीकरणामुळे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. यामुळे गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी वाढत आहे. हा एक नकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ मोठ्या शहरात विकसित झालेली मॉल संस्कृती आहेरेला अनुकूल असून नाहिरे वर्गाला प्रतिकूल आहे. आरोग्य सेवा, विमा, व्यवसाय आणि शिक्षणाचे खाजगीकरण समाजाच्या उच्चभ्रू व्यक्तीला अधिक फायदेशीर ठरताना आपल्याला दिसून येते. तर सामाजिक पर्यावरण हा सुद्धा आर्थिक विषमतेला कारणीभूत घटक असल्याचे आपल्याला दिसून येते. तर थोडक्यात आपण जर हे बघितलं, हे जे घटक आहेत
तर समाजामध्ये आर्थिक दरी वाढवण्यासाठी हे घटक कारणीभूत असतात आणि हे घटक जे आहे सामाजिक ऐक्याला, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचताना आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण करताना हे घटक आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आर्थिक विषमतेची दरी ही कमी होणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत प्रत्येक देशामध्ये श्रीमंत आणि गरीब हे राहणारच आहेच प्रत्येक देशामध्ये, पण त्यांची यामधली दरी ही जी आहे ती कमी आहे. जसं पाश्चात्य देशामध्ये श्रीमंत आणि गरिबीमधली दरी हे कमी आहे, त्या उलट भारतामध्ये ही जी आर्थिक विषमता, श्रीमंत आणि गरिबीची दरी ही अधिक आहे. तर ही दरी कमी होणं आज गरजेचं आहे. तर हे बघितलं आपण राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीय एकतेच्या मार्गातील अडथळे हे आपण आज बघितलं. तर याच्यामध्ये आज आपल्याला सारांश आपण या भागामध्ये काय शिकलो या प्रकरणामध्ये हे आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. काय शिकलो आपण या प्रकरणामध्ये? भारत ही वैविध्यपूर्ण भूमी आहे, तरीही आपल्याला एकजूट ठेवणारी ऐक्य भावना इथे अस्तित्वात आहे. एक महत्त्वाचं आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृतीचे लोक या देशामध्ये राहतात आणि त्यांना एकजूट ठेवणारी ऐक्य भावना आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये अस्तित्वात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विविधतेतील काही प्रकार आपण बघितले की भारतामध्ये विविधता आहे. कोणत्या घटकामध्ये विविधता दिसून येते? वांशिक विविधता, धार्मिक विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, जातीय विविधता, वर्गीय विविधता आणि लिंगभाव आधारित विविधता. तर अशा स्वरूपाची विविधता भारतामध्ये दिसून येते. हा एक मुद्दा आपण या प्रकरणामध्ये बघितला. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा आपण मुद्दा बघितला तर काही घटकांमुळे जे आहेत ते ऐक्य भावना भारतामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येते. जसे भौगोलिक घटक आहे, धार्मिक घटक आहे, राजकीय घटक आहे, भाषिक घटक आहे आणि सांस्कृतिक घटक आहे. हे जरी विविध असले तरी यामधून आपल्याला एकतेचं दर्शन, राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेला आपण नुकतंच बघितलं की राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात आहेत. ते घटक आहेत जातीयवाद, समुदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता. हे घटक राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचणारे घटक आहे. तर हे आपण बघितले. यामधील मेन मुख्य घटक जे आहे या प्रकरणातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हे तिसरं प्रकरण या ठिकाणी आटोपलेलं आहे. यामधला जो स्वाध्याय आहे हा तुम्हाला याचा एक लिहून काढायचा आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. तर हा स्वाध्याय बघा. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत तुम्हाला एक पर्याय निवडून. त्यानंतर पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. त्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखून आपल्याला दुरुस्त करायची आहे. कोणती चूक? जसं भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद, बरोबर आहे. धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद, चूक आहे. जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद, प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेश, हे बरोबर आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला धर्मावर आधारित संघर्ष हे दहशतवाद चूक आहे. या ठिकाणी तुम्हाला योग्य शब्द लिहायचा आहे. त्यानंतर प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. तर हे विधान वाचायचं आहे आणि त्या ठिकाणी योग्य संज्ञा तुम्हाला ओळखून लिहायच्या आहेत. त्यानंतर टिपण लिहायचे आहेत. लिंगभावावरील आधारित विविधतेत एकतेचं महत्त्व. त्यानंतर फरक स्पष्ट करा. प्रादेशिकवाद आणि भाषावाद, जातीयवाद आणि संप्रदायवाद. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. भिन्न लैंगिकता आणि संप्रदायवाद. त्यानंतर खालील विधाने चूक किंवा बरोबर हे सांगून सहकारण स्पष्ट करा. हे चूक आहे किंवा बरोबर आहे हे विधान तुम्हाला सांगायचं आहे आणि कारण लिहायचं सहकारण. त्यानंतर आपले मत नोंदवा. प्रश्न 6, खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयोगी ठरू शकते हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे महत्त्व काय, हे सुद्धा एक तुम्ही कमीत कमी 150 शब्दामध्ये लिहून काढा. आणि या संदर्भात काही अडचणी असल्या तर तुम्ही
तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो, हे स्वाध्याय तुम्हाला घरी पूर्ण करायचं आहे आणि काही अडचण असेल तर मला माझ्या व्हॉट्सअपवर किंवा मोबाईल नंबरवर संपर्क साधा. मी निश्चितच त्याचं निराकरण करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज भारतीय समाजशास्त्राची ओळख वर्ग 12वी या पुस्तकातील प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता वैयक्ता हे या ठिकाणी आपण आटोपलं. 3रं प्रकरण. 4थं प्रकरण जे आहे हे आपण पुढच्या पिरियडला सुरू करू. प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या 4थ्या प्रकरणाचा आढावा प्रस्तावना आपण पुढच्या पिरियडमध्ये घेऊ. याच ठिकाणी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.